तमाम शेतकरी बंधूंनो, आज धरणे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आपण त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात. तरी आज जो हा समाज बनलेला आहे, मी सर्वांना सांगू इच्छितो की शासनाने जे धोरण काढलेलं आहे आणि कांद्याला कमी बाजार भाव दिलेला आहे, यामुळे आपला शेतकरी भरपूर निघालेला आहे. त्याची अशी परिस्थिती आहे की आता त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला आहे. आणि अशा विकट परिस्थितीमध्ये आज जो कमी बाजार भाव आहे तो शासन यंत्रणा किंवा जे कार्यकर्ते आहेत मोठे ते डोळे दाखवून पाहत आहेत, त्यांना आपलं काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती झालेली आहे. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून एवढंच सांगू इच्छितो की हे सहन केलं जाणार नाही. शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय पिढ्यानपिढ्या चालू आहे. सर्वात पहिली कर्जमाफी कर्जमुक्ती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या सर्व कर्जाच्या वह्या इंग्रजी धोरणामध्ये बुडवल्या होत्या आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली होती. महात्मा फुले यांनी सुद्धा सांगितलं होतं, व्हिक्टोरिया राणी जेव्हा भारतामध्ये आली होती की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबा महाराजांनंतर मात्र कधी शेतकऱ्याला कर्जमुक्ती पाहायला मिळाली नाही. जर शेतकऱ्यावर हा असाच अन्याय कायम चालू राहणार असेल तर शेतकऱ्याने नक्की कोणाकडे पाहायचं हा मोठा प्रश्न आहे. जर मायबाप सरकारच आपल्या शेतकऱ्याला कसली मदत करत असेल तर आपण नक्की काय करावं हा महत्त्वाचा विचार आहे. आणि त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ज्या मागण्या आहेत सर्व शेतकऱ्यांच्या त्या आपण मान्य कराव्यात. आणि जर आपण या मागण्या मान्य केल्या तर शेतकरी जो अडचणीमध्ये आलेला आहे तो सुद्धा समाधानाने राहू शकतो. आणि म्हणून माझी आज या ठिकाणी एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून विनंती आहे शासनाला की त्यांनी या कर्जमाफीच्या तसेच आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत शेतकरी आक्रोश कृती समितीच्या या आपण लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि सहकार्य करावे. धन्यवाद.